हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा लुक मी खास क्रिसमस पार्टीसाठी केलेला आहे. छान ग्लिटरी आय मेकअप केलेला आहे. हा लुक मी कसा केला हे जर तुम्हाला पण शिकायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी माझं पूर्ण स्किन प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. आता आपण मेकअपला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी मी ते नायकाचं ऑरेंज कलर करेक्टर यूज करते आणि हे कलर करेक्टर अप्लाय करण्यासाठी मी एक बिग फ्लॅट ब्रश यूज करते. त्यानेच कलर करेक्टर मी छान अप्लाय करून घेते. मला जिथे जिथे गरज वाटते, म्हणजे माझे डार्क सर्कल, आय रीड आणि पिंपलचे स्पॉट्स असतील, पिगमेंटेशन असतील, तिथे मी हे ऑरेंज कलर करेक्टर अप्लाय करून घेते. त्यानंतर हे कलर करेक्टर मी एका वेट ब्युटी ब्लेंडरने पूर्ण ब्लेंड नाही करणार आहे, फक्त डॅप करून घेणार आहे. जर पूर्ण ब्लेंड केलं तर ते कलर करेक्टर सगळं निघून जाणार आणि आपले डार्क स्पॉट्स पण हाईड होत नाही. त्यानंतर मी ते इनसाईडचं कन्सिलर यूज करते. त्याचा शेड नंबर मी तुम्हाला खाली स्क्रीनवर देईल, तर तुम्ही ते बघू शकता. हा एक ब्राऊन शेडचं कन्सिलर आहे. मी हे यासाठी अप्लाय करते कारण हे नायकाचं कलर करेक्टर एवढं फुल कव्हरेज मिळत नाही, त्यामुळे मला हे परत इनसाईडचं कन्सिलर अप्लाय करावं लागतं आहे. हे कन्सिलर पण मी फक्त डॅप करून घेते, तुम्ही बघू शकता. नेक्स्ट मी फाउंडेशनसाठी ते नायकाचं फाउंडेशन स्टिक आणि लॅक्मेचं सीसी क्रीम यूज करते. मी हे दोन्ही एका प्लेटवर घेतले, छान मिक्स केलं आणि डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरनेच अप्लाय करते. म्हणजे नायकाचं फाउंडेशन स्टिक डायरेक्ट अप्लाय करून ब्लेंड करायला नाही जमत, त्यामुळे मी असं छान मिक्स केलं आहे आणि अप्लाय करून घेते. नेक्स्ट फाउंडेशन लॉक करण्यासाठी मी ते इनसाईडची लूज पावडर यूज करते. शेड आहे 13 नंबर हनी. ही एक येल्लो अंडरटोनची पावडर आहे, तर तुम्ही घेणार असाल तर प्लीज चेक करून घ्या, कारण ही मला खूप येल्लो वाटते. त्यानंतर आयब्रो फिल करण्यासाठी मी ते इनसाईडचीच आयब्रो पेन्सिल यूज करते, डार्क ब्राऊन. त्यानंतर आय मेकअपसाठी मी ते डिलान्सीचं आयशॅडो पॅलेट यूज करते. त्यातला जो पीच अँड डार्क ब्राऊन शेड आहे तो मी दोन्ही मिक्स करून माझ्या पूर्ण आयलिडवर एका फ्लफी ब्रशने अप्लाय करते. त्यानंतर सेम पॅलेटमधला जो डार्क ब्राऊन मी शेड घेतलेला तो मी एका बेन्सी ब्रशने माझ्या लोअर लॅश लाईनवर अप्लाय करून घेते. या पॅलेटमध्ये आपल्याला 54 कलर्स मिळतात. त्यात मॅट, शिमर अँड प्रेस्ड ग्लिटर पण आपल्याला मिळतं. त्यानंतर सेम पॅलेटमधलं प्रेस्ड ग्लिटर आहे गोल्डन कलरचं, ते मी माझ्या फिंगरनेच माझ्या आयलिडवर अप्लाय करून घेते. आणि या ग्लिटरमध्ये ना छोटे छोटे स्टार आहेत, त्यामुळे ह्या लुकसाठी एकदम परफेक्ट आहे. त्यानंतर मी काजलसाठी ते पॅकची कोल पेन्सिल यूज करते. शेड आहे स्किन. जर तुम्ही ट्राय केली नसेल तर एकदा ते नक्की ट्राय करा. ह्या काजलमुळे ना आपले डोळे छान मोठे दिसून येतात. नेक्स्ट मी ते मस्कारासाठी मेबलिनचा मस्कारा यूज करते, माझा नेहमीचा. मी आज पण इथे आयलॅशेस लावत नाही आहे, पण जर तुम्हाला लावायचे असतं तर तुम्ही लावू शकता. नेक्स्ट मी ते ब्रॉन्झरसाठी मेकअप रिव्होल्यूशनचं कॉन्टर अँड हायलायटर पॅलेट यूज करते. त्यातल्या ब्रॉन्झरने मी माझ्या फेसला छान शेप देते. मी ते क्रीम कॉन्टर केलेलं नव्हतं, डायरेक्ट ब्रॉन्झरने मी माझ्या फेसला छान शेप देते. आणि त्यासाठी मी एक अँगर ब्रशचा यूज करते, त्याने मी माझ्या फेसवर ब्रॉन्झर अप्लाय करते. नेक्स्ट ब्लशरसाठी पण मी इथे मेकअप रिव्होल्यूशनचंच ब्लशर पॅलेट यूज करते. मला जास्त पिंक चीक्स नको होते, त्यामुळे त्यातला मी जो लाईट पीच आणि लाईट पिंक शेड आहे ती दोन्ही मी ब्लशरसाठी यूज करते. आता मी माझा मेकअप लॉक करण्यासाठी ते इनसाईडचं मेकअप फिक्सर यूज करते आणि ते फिक्सर छान ड्राय झाल्यानंतरच मी ते हायलायटर अप्लाय करणार आहे. हायलायटरसाठी पण मी सेम मेकअप रिव्होल्यूशनचं कॉन्टर अँड हायलायटर पॅलेट यूज करते. त्यातला जो गोल्डन कलरचं हायलायटर आहे
ते मी आज अप्लाय करते. तुम्ही बघू शकता खूप छान शाईन आले या हायलायटरमुळे माझ्या फेसवर. या पॅलेटमध्ये आपल्याला 4 कॉन्टोर शेड आणि 4 हायलायटर शेड्स मिळतात. खूप छान पॅलेट आहे हे. नेक्स्ट मी इथे मिस्कॅलियाची लिप पेन्सिल यूज करते. शेड आहे परफेक्ट रेड. त्याने मी माझ्या लिप्सला छान आउटलाईन करून घेते. तुम्ही इथे न्यूड शेडची लिपस्टिक पण अप्लाय करू शकता. रेड ड्रेसवर न्यूड शेड पण छान वाटतो. आणि त्यानंतर मी ते लिपस्टिक अप्लाय करून घेते आणि लिपस्टिकसाठी मी इथे इन्सेटची लिपस्टिक यूज करते. शेड नंबर आहे 14. आणि इट्स डन. माझा पूर्ण मेकअप लुक करून झालेला आहे. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला अशा अजून काही मेकअप ट्युटोरियल्स, शॉपिंग हॉल्स आणि प्रोडक्ट्स रिव्ह्यू बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.